आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी 1 जुलैपर्यंतची मतदार यादी वापरली जावी. राज्य निवडणूक आयुक्तांचे निर्देश. निवडणूक 3 टप्प्यामध्ये होण्याची शक्यता. मंत्री शिरसाटांना आयकरची नोटीस. दुसरीकडे शिंदे दिल्लीमध्ये गेल्यानं चर्चांना उधाण. शिंदेंनी बडे नेते आणि वकिलांच्या भेटी घेतल्याची चर्चा. तर सरकारमधील गँगवॉरची कहाणी सांगितली असेल. पटोलेंचा शिंदेंना टोला. मला आयकर विभागाची कोणतीही नोटीस आलेली नाही. संजय शिरसाटांच्या विधानाचा विपर्यास केला गेला. पत्रक काढत श्रीकांत शिंदेंचं स्पष्टीकरण. जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये मंजूर. या कायद्याअंतर्गत सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांना अटक करणार नाही. विरोधकांच्या शंकेवर फडणवीसांचं स्पष्टीकरण. मराठी माणसाच्या घरांच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार खडाजंगी. अनिल परबांकडून गद्दार शब्दाचा वापर. तर बाहेर ये तुला दाखवतो. शंभूराज देसाईंनी परबांना खडसावलं. गुजरातच्या बडोदा पूल दुर्घटनेमधील बळींची संख्या 17वर. एनडीआरएफ एसडीआरएफच्या पथकांकडून नदीच्या प्रवाहामध्ये 4 किलोमीटरपर्यंत शोध मोहीम. नागपुरात अतिवृष्टीमुळे 7,000 हेक्टरपेक्षा जास्त पिकांचं नुकसान. कापूस आणि सोयाबीन पिकांना फटका. प्राथमिक अंदाजानुसार शेतकऱ्यांचं जवळपास 400 कोटी रुपयांचं नुकसान. वैनगंगा नदीला पूर ओसरण्यास सुरुवात. पुरामुळे बंद असलेले गडचिरोली नागपूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासामध्ये सुरू होणार. चामोर्शी आष्टी राष्ट्रीय महामार्ग संध्याकाळपर्यंत सुरू होणार. चित्रपटांच्या ऑनलाईन बुकिंगसाठी प्रेक्षकांकडून सेवा कर आकारण्यास प्रतिबंध करणारा निर्णय रद्द. चित्रपटांचे ऑनलाईन तिकीट महागड्याची शक्यता. नागपुरात शाळकरी विद्यार्थ्यांची धोकादायक वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईची मोहीम. TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट. आतापर्यंत 55 वाहनांवर कारवाई.